नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. जनमंतकच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा. सध्या विधानसभेची रंधुमाळी सुरू झाली आहे. आता जिकडे तिकडे प्रचाराचा पारा तापला आहे. आत्ता आपण जे आपल्यासोबत जे आहेत जे लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार नीरज विलासराव देशमुख, ते सध्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत. एकूणच त्यांची रणनीती कशी असणारी आहे किंवा कोणते अजेंडे घेऊन ते किंवा कोणते सगळ्या मुद्दे घेऊन ते सध्या जनतेसमोर जात आहेत, आपण त्याच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. सर, तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा. आणि थँक्यू. तुम्हालाही दीपावळीच्या शुभेच्छा. तुमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेत उतरता सध्या? सध्या विद्यमान महायुती सरकार ज्या पद्धतीनं राज्यामध्ये कार्यरत आहे आणि जे प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल, तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेले आहेत, जी आश्वासनं महायुती सरकारनं, मग ते दिल्लीचं असो किंवा महाराष्ट्राचं, ज्या पद्धतीनं त्यांनी आश्वासनं दिली आणि ती पूर्ण केली नाहीत, म्हणजे मुलं निराशाच त्यांच्या हाती आलेली आहे. आपण बघत असाल की एक आपल्याही जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रकल्प केंद्र शासनाचा इथे आला, रेल्वे बोगी काय तर अनेकदा त्याचं उद्घाटन झालं, भूमिपूजनं झाली, मोठ्या गाजावाजामध्ये त्याच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याचा वापर केला जातो. पण आमचा सरकारला सवाल आहे की त्याच्यामध्ये अजूनही एकही मराठवाड्यातला नाही, महाराष्ट्रातला नाही, देशातला किंवा आपल्या लातूर जिल्ह्यातला एकही भूमिपुत्र कामाला लागला नाही. आणि ते का कामाला लागला नाही, असे अनेक विषय आम्ही त्यांच्यासमोर घेऊन जातो आहे. हा प्रश्न महाराष्ट्र जनतेला पडलेला आहे की महाराष्ट्राचं सरकार, सध्याचं महायुती सरकार जे काम करतं आहे हे कुणासाठी काम करत आहे. आणि कुठेतरी जनतेच्या हिताचं, मनाचं जे महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं त्यावेळेस आपण पाहिलं असेल की कोविडसारख्या महामारीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतली, त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. आणि देशाला WHO सारख्या ऑर्गनायझेशनने सांगितलं की देशामध्ये सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्र करतं आहे आणि महाराष्ट्रासारखं काम प्रत्येक राज्यामध्ये होणं अपेक्षित आहे, त्याच्या जेणेकरून लोकांची आरोग्यसेवा चांगली होईल. आणि ते आम्ही केलं. पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं तो घेतला कर्जमाफीचा, म्हणजे शेतकऱ्याच्या भूमिकेत आम्ही होतो. 6 लाख कोटी रुपयाचे समंजस करार हे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झाले. आणि हे झालेले करार हे आता अलीकडच्या महायुतीच्या कार्यक्रमामध्ये किंवा कार्यकाळामध्ये ते गुजरातला पाठवण्यात आले. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवण्याचं कारस्थान किंवा कारभार ह्या महायुती सरकारचं राहिलेलं आहे. मग कोणत्या मुद्द्यावर महायुती सरकार म्हणतं की आम्ही चांगलं काम केलं, आम्ही चांगलं सरकार आहोत. आणि सरकार स्थापनेपासून ज्यांना सरकार स्थापनेसाठी एक षड्यंत्र करावं लागलं, काही लोकांना पळून नेण्यात आलं, काही लोकांनी पक्ष सोडला, पक्ष फोडला, पक्ष चोरला, अनेक ह्या गोष्टी. आणि ते सगळं काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सध्याही त्याच्यावर तो केस निकाली लागलेला नाही आहे. आणि ह्या सगळ्या मुद्दे लोकांच्या समोर आहेत. आपण आता दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलात. या अगोदर ही लातूर ग्रामीणमध्ये आपण विद्यमान आमदार राहिली, आता परत एकदा आलं. एकूणच लातूर ग्रामीणचा जो विकास आहे त्याच्याकडे कसं पाहता? नाही, पहिल्यांदा मला 19ला पक्षाने संधी दिली. मी त्यावेळेस जिल्हा परिषदला काँग्रेसचा पदाधिकारी होतो आणि तिथलं काम बघून, इथलं माझा युथ काँग्रेसचा अनुभव बघून आणि आमच्या लोकांचा जो आग्रह होता, कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पक्षामध्ये एक विनंती केली गेली की माझं नाव इथून पुढं गेलं. आणि त्या स्क्रीनिंग कमिटीने माझं नाव पुढं केलं, पक्षाने संधी दिली, आम्ही ती निवडणूक लढलो. आणि तिन्ही वेळेस मतदारसंघ निर्माण झाल्यापासून ह्या मतदारसंघातून काँग्रेसलाच विजय मिळालेला आहे. आणि माझ्या वेळेसही तोच पायंडा राहिला. आणि गेली 2.5 वर्ष आम्हाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काम करता आलं. आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आमचे जे रखडलेले प्रोजेक्ट्स होते, कारण की ज्या आमचं युतीचं सरकार पहिलं होतं आणि आमचे आमदार, माजी आमदारांना विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काही काम करण्याची जास्त संधी मिळाली नाही. आणि आमचं सरकार आल्या आम्ही त्याच्यावर भर दिला की जे काही आमचे रखडलेली प्रकल्प, प्रोजेक्ट्स असतील, पाण्यासंदर्भातले असतील, रस्त्यासंदर्भातले असतील, ते आम्ही प्रामुख्याने हातात घेतले. कोविडचा काळ होता, जास्त विकास निधी आपल्याला मिळत नव्हता. कोविडच्या काळामध्ये प्रत्येक PSCवर ऑक्सिजनचे बेड निर्माण करणं असेल, ॲम्ब्युलन्स पुरवठा करणं असेल, मेडिसिन पुरवठा करणं असेल, कोविड कॅम्प घेणं असेल, किंवा बाहेरगावून जे लोक आली, जिल्हा परिषद शाळा वगैरे असतील तिथं त्यांचं कोविड किंवा क्वारंटाईन सेंटर चालवण्याचं काम असेल, सगळ्यांचं लसीकरण, प्रत्येक व्यक्तीचं मतदारसंघातल्या 2 डोस जे त्यांना मिळायचे होते ते त्यांना मिळवून देण्याचं काम असेल, अनेक अशी कामं आम्ही केली. सहकार क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना जे साखर कारखानदारी असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते.
त्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय आम्हाला घेता आले. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला कर्ज पुरवठा करता आला. स्केल फायनान्सचा वाढवून त्यांना 900 कोटीहून 1800 कोटीपर्यंत आम्हाला पीक कर्जाला मदत करता आली. त्याच्यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी एकमेव बँक आहे देशामध्ये जी 3 ते 5 लाख रुपयाचं कर्ज बिनव्याजी देते शेतकऱ्यांना. ती मोठी मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होते. आपल्या भागामध्ये शुभमंगलसारखी योजना आहे की मुलीच्या वडिलाला लग्नाची काळजी असू नये शेतकऱ्याच्या, त्याला आपण पतपुरवठा करतो. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की मुलीच्या लग्नामध्ये शेतकऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही मामाच्या भूमिकेत असते, ते आम्ही करतो. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर शिक्षणाचं कर्ज देणारी ही एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आज अनेक शेतकऱ्यांची मुलं मुली परदेशात देखील शिकत आहेत, देश पातळीवर शिकत आहेत, मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये ते शिक्षण घेत आहेत. 25-30 लाख 40 लाखापर्यंतच्या फीस आता झालेल्या आहेत मेडिकलच्या वगैरे, त्या सगळ्याला आम्ही पतपुरवठा करतो. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही हार्वेस्टरसाठी मोठ्या प्रमाणात की आपल्याकडं आपण बघा मी मुद्दा आपल्याला मांडला की सरकार आपलं नव्हतं तर सरकारकडं प्रत्येक वेळ बघण्यापेक्षा आपण आपल्या माध्यमातून आपल्या लोकांसाठी काय करू शकतो. त्याच्यामध्ये हार्वेस्टरच्या माध्यमातून जवळपास 4000 नवीन हाताला काम मिळवून देण्याचं एक मांजरा परिवाराच्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीनं इथं नवीन उद्योजक तयार झाला. इथला मुलगा तालुक्यातला पोरगा तो आपल्या पायावर उभा झाला, त्याचा उद्योग उभा राहिला. ते सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीनं आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि गेली 5 वर्ष आम्ही हेच लोकांसमोर घेऊन गेलो. रेशीम शेतीसाठी देखील बिनव्याजी कर्ज देणारी ही एकमेव बँक जे देशामध्ये आहे. शेतकऱ्याला जसं हवं आहे त्या पद्धतीनं आमच्याकडे जेव्हा लोक येतात त्यांना मदत लागते, ते म्हणतात आमच्याकडं ही पॉलिसी असली पाहिजे, इथल्या नवीन तरुण उद्योजकांना आपण पुढाकार दिला पाहिजे, संधी मिळवून दिली पाहिजे. आणि त्यामध्ये आम्ही नेहमी कार्यरत राहिलेले आहोत. आपला एक सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, जेव्हा मी ह्या संपूर्ण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे, सगळ्यात एक तो प्रश्न कसा आहे की आपल्याकडे कारखानदारी आहे आणि शेतकऱ्यांना त्याची मदत होते किंवा ना मदत होते, तो वेगळा भाग राहिला. पण जो ऊसाचा भाव आहे त्यासाठी एक वेगळं नेरेटिव्ह सेट जे विरोधकाकडून केलं जातं त्याला कसं टेबल करतात? नाही, ऊसाचा दराबद्दलचा जो काही रूल आहे, MSP ज्याला म्हणतो किंवा FRP आपण ज्याला म्हणतो की हमी भाव जो दिला पाहिजे, तो केंद्र शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहे की ऊसाची जी रिकव्हरी असते आणि आपण मराठवाड्यातली रिकव्हरी, पश्चिम महाराष्ट्रातली रिकव्हरी आणि त्याच्यावर त्याचा भाव ठरला जातो. त्याचा एक आकडेवारी आहे की 10.25% एक दर असतो. आणि जशी जशी रिकव्हरी ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं त्या पद्धतीनं त्या वेळेस तो रेट ठरला जातो. कोल्हापूर सातारा भागामध्ये ऊसाची रिकव्हरी जास्तीत जास्त 13-14% जाते, म्हणून त्यांना तेवढा त्या पद्धतीनं भाव मिळतो. आणि गेल्या वर्षीच म्हणजे ह्या वर्षी जो काही थोडाफार भाव कमी आला असं शेतकऱ्यांना वाटतो, तो ह्यामुळे आहे की मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड आपल्याकडे पडला होता, की उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी होता, त्याच्यामुळं ऊसं जी होती ती वाळायला लागली होती, ते नैसर्गिक होतं. आणि मग ह्या वेळेस आपण बघतो की पावसाळा थोडाफार समाधानकारक झाला आहे, जे ऊस आहे त्याच्यामध्ये टनेज वाढेल, त्यामुळे ऊसाचं साखरेचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामध्ये तुलनेमध्ये तरीही मांजरा परिवारानं FRPपेक्षा जादा भाव देण्याचंही धोरण ह्या वेळेस आखलेलं आहे. आणि प्रत्येक कारखान्याने एक पाऊल पुढं जाऊन की शेतकऱ्यांना सणासुदीच्या वेळेस अडचण येऊ नये. आणि जेव्हा हे विरोधक आमच्याबद्दल हा नॅरेटिव्ह सेट करतात, आम्ही तर सरकारला ही विनंती केलेली आहे की शेतकऱ्याकडून ऊस गाळप करून जी साखर निर्माण होते त्याच्यावर सरकारनं मिनिमम प्राईस धरला आहे, ते 31 रुपयाचा 32 रुपयाचा प्राईस आहे. पण आज जेव्हा किरकोळ माल तारण किंवा मालाचा जो भाव साखरेचा आहे तो आता सणासुदीमध्ये 48 रुपयापर्यंत गेलेला आहे. तर शेतकऱ्याकडून जेव्हा गाळप होते त्या साखरेचा भाव 31-32, पण जेव्हा ग्राहक म्हणून एक माणूस ह्याला जातो त्याला 48. ही नफेखोरी कुणाची व्हायला लागली हेही विरोधकांनी सांगावं. ही नफेखोरी करण्याची जी सवय लोकांना पाडलेली आहे, तीच विषय सोयाबीनबद्दल होतो. एकीकडं आपल्याला सांगितलं जातं की महागाई वाढेल म्हणून शेतीमालाला जर भाव जास्त दिला तर महागाई वाढेल, हे पटवलं जातं. आणि मग जेव्हा शेतकऱ्याला आज भावच नाही आहे, आज सोयाबीनला 48 भाव दिला जातो, एकही खरेदी केंद्र सध्या चालू नाही आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं. शेतकऱ्याला जो काही भाव मिळतो, कुठं 4000, कुठं 3800, कुठं 3400, कुठं 4100. दिपावळीच्या मध्ये आपण जर लातूरमध्ये फिरलात आपल्याला कळेल बाजारामध्ये, पण तेलाचे भाव 150 ते 150च्या पार आहेत. मग जेव्हा सोयाबीन 4ला तुम्ही घेताय, मग तेल कंपन्यांना फायदा मिळून द्यायचा आहे का? मग तेल कंपन्यांसाठी सरकार काम करतंय का असं म्हणलं तर आम्ही, त्यामुळे त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात सरकार तुमचं आहे, शेतकऱ्याला पाहिजे हमी भाव. जेव्हा ते विरोधात असतात तेव्हा त्यांनी हमी भावाची मागणी काय केली होती? 6000च्या पुढे. पुढे हा भाव त्यांनी मागितला होता 2013-14 मध्ये.
आज 24ला सगळी व्यवस्था त्यांच्या हातात आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत. पण आज जेव्हा देण्याचे दिवस आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये ताकद आहे, सत्ता आहे, सगळं आहे, पण देताना ते 4800 काढतात. म्हणजे कुठेतरी हा शेतकऱ्यांवर जो ते अन्याय करत आलेले आहेत आणि देशभरामध्ये शेतकऱ्यावर भाजपच्या विचाराचा जो अन्याय होतोय तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्याच्यामध्येच कुठेतरी शेतकरी त्रस्त झालेला आहे की त्याला परवडत नाही आहे, पण तरी सरकारकडं अधिकार असताना देखील सरकार वागत नाही. आणि इथलेही कृषी मंत्री असतील, इथलेही जे विद्यमान सरकार असेल, त्यांनी एकही शिष्टमंडळ किंवा एकही निवेदन असं केंद्र सरकारला पाठवणं नाही, आमच्या शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये 4800 परवडत नाही, तुम्ही किमान 6000 तरी दिला पाहिजे. कारण का 6000 आम्हीच तुम्हाला मागितला होता विरोधी पक्षात असताना, आता तर आम्ही सत्तेवर आहोत. एकही असं पत्र त्यांनी दिलं नाही. ज्या पक्षाचे नेते किंवा ह्या पक्षामध्ये जे विरोधी पक्षाचे आमदार किंवा आता उमेदवार म्हणून उभे आहेत, ते विरोधी पक्षाला माझा सवाल आहे की का तुमच्या नेतृत्वानंच हा भाव मागितला होता, तर तुम्ही तुमच्या सरकारकडे शिफारस करून हा भाव का घेऊन येऊ शकत नाही? तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्हाला काय कारण आहे? आम्ही तर कारखानदारी चालवतो, आम्ही तर जे सरकारनं निर्बंध घालून दिलेले त्याच्यामध्ये काम करून आम्ही 100 रुपये 150 रुपये जादा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडून जे आहे ते लोकांसमोर आहे. पण तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काय करताय हे लोकांसमोर तुम्ही का मांडत नाही? तोही मुद्दा आहेच. दुसरा एक आणखी विशेष म्हणजे महत्त्वाचे मुद्दे घेतोय. त्याचं कारण असं आहे की आता जे विधान परिषदेवर जे आमदार होते तेही तुमच्या सध्या लढतीमध्ये आहेत, त्यांनी रिंगणामध्ये आहात, दोघांमध्ये टप्पा फाईट चालणार आहे. असं बरेचदा ऐकायला मिळते की आमदार आमच्याकडे येत नाहीत, आमची अपेक्षा नाही किंवा जनतेची अपेक्षा नाही, प्रत्येकाच्या घरी आमदार पोहोचू शकतील. ह्याचं कसं बघतं? हे एक काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रकार असतो की काही भागामध्ये काही कार्यकर्ते जेव्हा ज्यांचा तो कॅमेरा समोर येतो तो कोण आहे, काय आहे, तो कुठल्या विचाराचा हे आम्हाला माहीत नसतं. पण सध्या एक ट्रेंड आहे, निवडणुकाचा काळ आला तरच ह्या चर्चेना उधाण जास्त. जर आमदार येत नव्हते, आमदार भेटत नाहीत, तर कुठंतरी किरकोळ कंप्लेंट. हे 5 वर्ष मी इथं मतदारसंघात काम करतोय, 2 वर्ष जिल्हा परिषदला मी काम केलेलं आहे. कधीही कुणी आमच्यासमोर, आजही तुम्ही बघताय दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते घरी येत आहेत, ती वर्दळ चालू आहे. जर आम्ही असं काही केलं असतं तर आमच्याबद्दल नाराजी लोकांनी ह्या फार पूर्वीच व्यक्त केली असते. जिल्हा परिषदलाच जेव्हा मी होतो तर हा माझा स्वभाव असता किंवा मी ॲक्सेसिबल नाही आहे. पण हे एक आता माध्यम झालेले आहेत, सोशल मीडिया एक माध्यम झालेलं आहे, काही लोकांना एकत्र करून तो सेट करताही येतो आणि त्याचा तोटे फायदे सगळे. पण लोक आमच्यासोबत आहेत, लोकांना जो काही विकास आम्ही पोचवला आहे, लोकांचे जे काही प्रश्न सोडवलेले आहेत, लोकांपर्यंत आमच्या माध्यमातून जे काही पोचतोय, लोक त्याच्यामध्ये समाधानी आहेत आणि हेच घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. आणि लोक ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिक्रिया आज मतदारसंघामध्ये देत आहेत, गावोगावी देत आहेत, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे जेव्हा ते म्हणतात, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये मी एक विश्वास कमवला आहे की जो करू शकतो त्यालाच आपण काम करा म्हणून सांगणार आहोत ना. जो आपल्या कामाचा नसेल त्याला पुढे येऊन आपण का डिमांड करणार आहोत की भैया तुम्हाला पुढं आम्हाला हे काम करून द्यायचं आहे, आम्हाला आमचा रस्ता करून द्या, आम्हाला आमचं हे झालं ह्या टप्प्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकलात. कारण की माझ्याकडं 19ला जेव्हा मी मतदारसंघात गेलो, 19ला ज्या गावामध्ये ज्याला मला जे लोकांनी सांगितलं ते आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आणून त्याची वचनपूर्ती केली, ते लोकांपर्यंत काम पोहोचवलं. प्रत्येक गावाच्या प्रत्येक कामाची यादी ही माझ्या वेबसाईटवर मी पारदर्शकपणे ठेवलेली आहे. प्रत्येक गावात बॅनरही लावलेत आपण, बॅनरही लावलेले आहेत, कारण की ज्यांनी वेबसाईट ॲक्सेस करू शकत नाही त्यांच्यासाठी ते लावलेले आहेत. एवढंच पारदर्शक काम प्रत्येक कामाचा सण साल सहित लावलेला आहे. ओघम बोघम मी बोलत नाही, मी काम तसं करत नाही. हे कुठंतरी विरोधकांना जर जाते का मग या सगळ्या गोष्टी? ते काय करतायत, त्यांच्या सरकारनं काय केलं हे त्यांना जेव्हा सांगता येत नाही, त्यामुळे हे त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी काय करावं ह्याच्यावर मी त्यांना काही सल्ले देऊ शकत नाही किंवा त्यांनी माझा सल्ला घेऊन काम करावं हेही मी त्यांना अपेक्षित करू शकत नाही. पण आमच्या जेव्हा सरकार होतं आम्ही काय केलं, आमचा प्रामाणिकपणा काय, आम्हाला लोकांची कामं कशी करायची, जे आम्हाला आमच्या लोकनेत्यांनी जो शिकवलं आहे की लोकांचं काम झालं पाहिजे, त्यासाठी तो आमदार असतो, त्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांना तो आपलासा वाटला पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा सध्या महाराष्ट्रामध्ये एक ज्वलन प्रश्न जो आहे तो मराठा आरक्षण. आपण सभागृहाच्या बाहेर एक जॅकेट घालून त्यावरती फसवणूक नको, मराठा आरक्षण द्या, खूप चर्चेत आला होता तो विषय. आता सध्या काय भूमिका आपली? मी त्यावेळेसही स्पष्टपणे माझी भूमिका मांडली होती, कारण मला त्यावेळेसही हे संकेत होते की सरकार ज्या पद्धतीनं समाजासोबत एंगेज करत आहे, कुठेतरी समाजाची फसवणूक होणार आहे. आणि ज्या मागण्या समाजाने त्यावेळेस केल्या होत्या किंवा आदरणीय जरांगे दादा पाटलांनी ज्या मागण्या पुढे ठेवल्या होत्या, सकल मराठा मोर्चे अनेक वेळेस झाले, त्याही मागण्या आणि दादांच्या मागण्या, आणि त्याच्यामध्ये जे सरकारनं त्यांच्यासोबत जो संवाद साधला, ज्या बैठका घेतल्या, अनेक आपण तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून टी व्हीवर तर सगळ्या आपण सर्वांनी बातम्या बघितल्यात,
अनेक मंत्री तिथं गेले, अनेक मंत्र्यांनी त्याची चर्चा केली. वाशीचं आपण बघितलं, ठाण्याचं बघितलं की तिथं मुख्यमंत्री स्वयं गेले, त्यांच्या हातामध्ये अधिसूचना त्यांनी ठेवली, गुलाल उधळलं, सगळं झालं. आणि मग परत आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीचं काय झालं. आणि त्या एके दिवशी अधिवेशनामध्ये आम्ही हाच मुद्दा आम्हाला माहीत होता की सरकार आम्हाला चर्चेला संधी देणार नाही. सरकार आमच्या पुढे असा प्रस्ताव ठेईल की समाजाच्या हितासाठी आपण सर्वांनी सरकारच्या वर भरोसा करावा. आणि कुठेतरी विरोधक किंवा कुठेतरी विरोधी पक्ष सरकार एक पाऊल उचलतं आहे समाजाच्या हितासाठी, एकमतानं तो ठराव पास झाला पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. जेव्हा केव्हा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या पटलावर आलेला आहे, सर्वांनी त्या सभागृहामध्ये एकमताने तोच ठराव पार केला. म्हणजे पहिल्यांदा जो आरक्षणाचा मुद्दा पार झाला तो आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या मंत्रिमंडळाने आणला होता. त्याच्यानंतर सरकार बदललं, देवेंद्र भाऊंच्या ह्याच्यात आलं, पुन्हा तिसऱ्यांदा एकनाथराव शिंदेंच्या ह्याच्यामध्ये ते विषय आला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही. आणि फक्त सरकारने समाजाला जे काही आश्वासन दिलं होतं ते सरकारने पहिलं पटलावर ठेवलं पाहिजे. काय चर्चा झाली, काय अजून त्याच्यामध्ये समाजामध्ये तेढ होतं. आणि म्हणून अलीकडं आपण हेही पाहिलं की सरकारचेच मंत्री वेगळ्या भूमिकेत होते. त्यांनी त्यांच्या सभा सुरू केल्या, सरकारचेच कार्यकर्ते, सरकारचेच आमदार वेगळ्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याचा राज्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं का राज्यामध्ये, हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं सरकारनं याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे की सत्ता पक्षाचे आमदार दोन वेगळ्या भूमिकेमध्ये कसे असू शकतात, सत्ता पक्षाचे मंत्रिमंडळातले सहकारी दोन वेगळ्या भूमिकेत कसे असू शकतात. म्हणजे सरकारचा खरा चेहरा समोर काय आहे हा जनतेसमोर आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी फक्त मताची गोळाबेरीज करण्यासाठी हे सगळं चालू आहे का. महाराष्ट्राचं वातावरण कुठंतरी खराब झालं पाहिजे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. त्याच्यामध्ये जे आपण शाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणतो, विचारानं चालणारं राज्य म्हणतो, संविधानाला मानणारं राज्य म्हणतो, ज्या महाराजांनी आपल्याला आरक्षण दिलं, शाहू महाराजांनी, त्यांच्या विचारानं पुढं गेलं पाहिजे. सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना समान न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आपल्या राज्याची नेहमी राहिलेली आहे. छत्रपतींचा विचार तोच आहे की सर्वांना बरोबर घेऊन, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन सगळ्याला पुढं गेलं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. ह्या भूमिकेत आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. आणि संविधानाला अधीन राहून सर्वांना, कुणालाही असा वाटू नये की त्याच्यामध्ये कुणावर दुसरा अन्याय होतो. आणि दादाने नेहमी ते म्हणले कुणाचा अन्याय नाही आहे, सर्वांना समानतेनं दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे आणि त्यांचे अधिकार पुढे आले पाहिजेत. आपलं काल परवा भाषण ऐकलं आम्ही, काँग्रेसच्या नादी लागू नका, हे वाक्य खूप तुमचं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं. काय होतं तो विषय एवढाच आहे की प्रत्येक वेळेस लोक म्हणतात की काँग्रेस संपली, काँग्रेस संपणार, काँग्रेस उरणार नाही. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा काँग्रेसबद्दल असं बनलं गेलं लोकांनी, कारण की काँग्रेस ही लोकांनी उभी केलेली चळवळ आहे. काँग्रेस कुठल्या एका विचारानं राहिली नाही, लोकांनी उभी केलेली चळवळ आहे. आणि काँग्रेसनी प्रत्येक वेळेस प्रत्येक भूमिकेत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच्यानंतर काँग्रेसनी संविधान या देशाला दिला, तो संविधानाच्या आधारे आपण आजपर्यंत आपला सगळा कारभार या देशातला चालवतो आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने नेहमी केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच हा एकमेव पर्याय आहे जो सगळ्याला घेऊन बरोबर जाण्याचं काम काँग्रेस करते. आता ते लढाई आमची आदरणीय राहुलजी गांधी लढत आहेत. इंडिया अलायन्स ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वांना एक मूठ त्यांनी बांधली, देश पिंजून काढला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोकसभेतलाही निकाल दिसून आला की जे लोक 400च्या पलीकडे जाण्याची वल्गना करत होते ते 240च्या आत अडकून बसले. महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसला एकही खासदार नव्हता, तिथं आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे 13 आणि एक समर्थन आम्हाला मिळेल 14 खासदार आहेत. आणि महाविकास आघाडीचे 30 खासदार आलेत. कुठेतरी हा विचार सकारात्मक, लोक आता हा नकारात्मक राजकारणाला कंटाळलेले आहेत, लोक फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले आहेत. आणि कुठेतरी लोकांना कळालं आहे की आपले मुद्दे कोण पुढे घेऊन जाणार आहे ती काँग्रेस आहे. म्हणून त्या संदर्भात तो विषय मांडला होता. आता सध्या आपण फिरताय, एखादं 5 वर्षामधलं ठळक अशी काय काम आपल्या मतदारसंघातली आहे ती जी जनतेपर्यंत पोहोचली गेली पाहिजे? रस्त्याची अपग्रेडेशनची कामं मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो. जवळपास मतदारसंघात 800 कोटी रुपये आम्ही BNC आणि PWDची रस्त्यांची कामं करू शकलो. आपली बरेच जिल्हा मार्ग आम्ही वर्गीकरण करून त्यांना अपग्रेड करून त्यांची कामं पूर्ण करू शकलो. पाण्यावर आम्हाला चांगलं काम करता आलं. तावरजाची गेट्स दुरुस्त करून आज तावरजा नदीमध्ये त्या बॅरेजमध्ये पाणी थांबलेलं आहे. जवळगा बॅरेज जे मागे रखडलं होतं त्याचं काम आम्ही पूर्ण केलं. आता जवळगा बॅरेजपर्यंत पाणी थांबलेलं जे शेतकऱ्यांच्या उपयोगी येत आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा आम्हाला दुरुस्त करता आल्या, ज्याच्यामुळं मुलांना आता बसायला खेळायला जागा चांगली होते. की बारक्या गोष्टीवर आम्ही ठळक तिथं काम केलं. आणि अनेकदा शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी त्यावेळेस आल्या,
प्रोत्साहनपर 50,000 रुपये शेतकऱ्यांना जे रेग्युलर नियमित कर्ज परतफेड करतात, त्याचाही निर्णय आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये बजेटमध्ये आम्ही अप्रूव्ह करून घेतला. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, कोविडच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी पुढच्या काळात झाली, पण तोही निर्णय आम्ही त्या काळामध्ये, कारण की आपल्या जिल्ह्याची परिस्थिती वेगळी होती. हे जेव्हा आम्ही सरकारला मंत्रिमंडळाला अवगत करून दिले की काही मोजके जिल्हे आहेत तिथं हे जे कर्जमाफी ज्यांना लाभ मिळतो त्यांना मिळाला पाहिजे, पण जे अडचणीच्या काळामध्ये देखील कर्ज परतफेड करतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांचा आम्ही निर्णय तिथं करून घेतला. अनुदान असेल, जमीन खरडून गेलेले पैसे असतील, हे सगळ्या काही गोष्टी आपण शेतकऱ्यांपर्यंत त्या काळामध्ये पोचवू शकलो. आणि येणाऱ्या काळामध्ये आज आम्हाला लोक जेव्हा आम्ही गावात जातो आहे, पुढे काय करायचं आहे, पुढे अजून आपल्याला शिवरस्ते चांगले करून घ्यायचे आहेत, कारण की आपल्या भागामध्ये वाहतूक कारखानदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हेवी ट्रॅफिक आपल्या शिवरस्त्यावर शेतरस्त्यावर असते. त्याचं येणाऱ्या काळामध्ये एक मॅप आम्हाला तयार करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले रस्ते, क्वालिटीचे रस्ते होतील की ही हेवी ट्रॅफिक जी शेतीमाल पूरक वाहनं आपल्या भागात फिरतात त्याच्यामुळं रस्त्याची क्वालिटी मेंटेन राहावी, त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. आपल्या भागामध्ये आता MIDCमध्ये एकही एकर जागा उरली नाही देण्यासाठी सगळी पॅक झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून आम्हाला प्रस्तावित करून घ्यायचं आहे की रेणापूर भागामध्ये एखादी नवीन MIDC जर तिथं झाली की लातूरच्या जवळ आहे आणि रेणापूर भागामध्ये जर आपण MIDC एखाद्या एज्युकेशन सिटीसाठी जर जागा उपलब्ध करून देऊ शकलो 100-200 एकरचं, त्याच्यामध्ये लातूरच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना आता लातूर शहरामध्ये जागा पुरत नाही तर जवळ रेणापूर आहे, हायवे आहे, 15 मिनिटाचा रस्ता आहे, मग तिथं ते चांगले कॅम्पसेस डेव्हलप करू शकतील, तिथं अजून लोकांना मुलांना शिकायला चांगली व्यवस्था होईल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी होईल, काही क्लासेस आपल्याकडे चांगले ब्रँडचे चालतात त्यांची तिथं व्यवस्था होऊ शकते. एक अनोखा विचार घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जातो आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामधून चांगल्या रोजगार संधी उपलब्ध झाल्या. ट्रेनची कनेक्टिव्हिटी आम्हाला वाढवायची आहे. वंदे भारतचा प्रस्ताव आम्ही सरकारकडं मी अनेकदा पत्र लिहून केंद्र शासनालाही कळवलेलं आहे. आता आपले खासदार आहेत ते आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करणार आहेत की लातूर आणि पुण्यामध्ये इंटरसिटी ट्रेन कशी चालू होईल, कारण की पुण्याचा ट्रॅफिक फार आपल्याकडे आहे. आता बार्शी रोड जो आपला कार्यान्वित आहे, गडकरी साहेबांच्या मदतीनं आम्हाला तोही रोड अनेक वर्षानंतर चालू करता आला, त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. ती कनेक्शन आम्हाला करून घ्यायची आहे. पानगाव खोरोळ्याचा मार्ग गडकरी साहेबांचा एक मोठा प्रश्न तो प्रश्न आहे, पण तो प्रश्न सोडवत आम्ही अनेक वर्ष जिल्हा परिषदला असल्यापासून मी त्याच्यावर काम करतो. तो मोठा रस्त्याचा प्रश्न त्यांनी मला तिथेच मदत केली, त्यांचे मी ह्या निमित्तानं आभार मानतो की गडकरी साहेबांनी जरी विरोधी पक्षाचा आमदार असेल पण तो माझ्याकडे सकारात्मक काम घेऊन आलेला आहे. त्यामुळे नेहमी त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये गाईड केलं की आपल्या भागातले नॅशनल हायवेज अजून चांगले कसे होतील, ते नेहमी आम्हाला त्याच्यामध्ये मदत करत राहतात. आपल्याला लातूर ग्रामीण मतदारसंघ सोडला तर संपूर्ण जिल्हा एक तरुण इथला वर्ग जो आहे तो आपल्याकडे वेगळ्या अपेक्षेनं बघतो. तरुणांसाठी काय? तरुणांसाठी येणाऱ्या काळामध्ये मी म्हणल्यासारखं की रोजगार निर्मिती त्यांची अपेक्षा असते की आपल्या भागामध्ये चांगली झाली पाहिजे, पण आपण भौगोलिक दृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या आपल्याकडे पाण्याची उपलब्धताची गॅरंटी शाश्वती नसते. जेव्हा आपल्याला पाऊस चांगला पडलो जसा ह्या वर्षी पडलेला आहे तर आपले सगळे धरण भरलेले आहेत, बॅराजेस भरलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पुढं 2-3 वर्षाची अडचण भासणार नाही असं आपल्याला वाटतं. पण येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी एक लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मराठवाड्याच्या दृष्टिकोनाने सरकारनं हाती घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये जसं आपण एखादा समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट नेहमी म्हणतो, बुलेट ट्रेनचा आपण सांगतो की अनेक लाखो कोटी ह्या प्रोजेक्ट्सवर खर्च. शक्तिपीठ महामार्ग जो शेतकऱ्यांनीच त्याला जो विरोध केला, त्याच्यासाठी या सरकारनं किंवा कुठल्याही सरकारनं 80,000 कोटीचं कर्ज काढायचं ठरवलं होतं. तर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकार कर्ज काढू शकतं तर एखादा लार्ज वॉटर म्हणजे डेफिसिट एरियाला सरप्लस एरियाशी कनेक्ट करणारा आणि बॅलन्स घडून आणणारा प्रोजेक्ट जर आपल्याला हाती घेता आला, जसं बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये ते झालेलं आहे, तर महाराष्ट्र हा प्रगतशील राज्य आहे. पश्चिम वाहिनीतून वाहून जाणारं पाणी आम्ही नेहमी म्हणतो आणि आम्ही त्याचं उदाहरण इथं असं दिलं आहे की लासरा बॅरेजपासून रायगावान अनेक वर्ष कोरडं राहिलेलं आहे. तर रायगावानला लासरा बॅरेजपासून पाईपलाईननं पाणी आणण्याचंही काम, त्याचे टेक्निकल ऑडिट असेल, त्याचं सर्वे असेल, ते सर्वेक्षण असेल, ते सगळं आम्ही करून घेतलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात असताना. पण फक्त विरोधी पक्षाचा आमदार इथं आहे, तो आपल्याकडं काही केलं तर येत नाही. मग त्याच्या मतदारसंघातले कामं जर आपण थोडे अडवले तर लोक त्याच्याबद्दल काहीतरी म्हणतील. पण आमचं काम लोकांपर्यंत आहे की ही सगळी कामं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमच्या विचाराचं सरकार आलं तर आम्हाला ते जलद गतीनं पूर्ण करून घेता येते. म्हणजे एक इंटर कनेक्टेड ग्रिड ह्या पद्धतीनं केलं पाहिजे. लातूरसाठी पाणी आपण उंचावर तर जे नैसर्गिक फ्लोनं आपल्याकडे जे पाणी येत नाही ते लातूरसाठी लिफ्ट इरिगेशनची एक आधी स्कीम
आम्हाला इथं आणण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून मायक्रो इरिगेशन लेवलवर काम करता आलं पाहिजे, मायक्रो ग्रीड इथं एखादी निर्माण करता आली पाहिजे. अनेक अशा गोष्टी आमचं एअरपोर्ट मागे रखडलेलं आहे, काही MIDCचं एअरपोर्ट आमचं काही जमिनीच्या आणि ते कंपाऊंड वॉलच्या ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. अनेकदा आम्ही पाठपुरावा केला, महाविकास आघाडीमध्ये निर्णय झाला होता, पण परत सरकार बदलल्यामुळं त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई आलेली आहे. त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. आम्ही अनेक वेळेस उद्योगमंत्र्यांना कुठल्याही पक्षाचे असतील, शेवटी आपण आपल्या मतदारसंघाचे विषय घेऊन त्यांच्याकडे जातो, तेही आम्हाला सकारात्मक पद्धतीनं सहकार्यच करतात आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त आहोत. आणि ही सगळी कामं की लातूरला चांगलं एअरपोर्ट असलं पाहिजे, लातूरला वंदे भारत आली पाहिजे, लातूरला उद्योग व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये आले पाहिजे, त्यासाठी नवीन MIDCN जमीन आम्हाला हस्तांतरित करावी लागेल, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेता येईल. आणि आत्ता इथं जे आपली कारखानदारी आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये इथं ग्रीन फ्यूल हब का होऊ शकत नाही, कारण की ऊसाच्या रसापासून आता एथेनॉलपर्यंत आपण जातोय आणि एथेनॉल एक ग्रीन फ्यूल म्हणून आपण त्याला ओळखतो. मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कोरडवाहू क्षेत्री असल्यामुळं ज्यांना पीक घेता येत नाही, मोठ्या प्रमाणात सोलारचे प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये येऊ शकतात. अनेक अशा इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सगळं आपण या मागील 5 वर्षामध्ये नेमकं भैया एक आणखी छोटासा प्रश्न आहे, थोडक्यात सांगा. लातूरमध्ये आत्ताचं सध्या पाहिलं तर खूप गुन्हेगारी क्षेत्र वाढलं, याचं कारण? ते महाराष्ट्रामध्येच गृह विभागाचं काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं म्हणलं तरी चालेल, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावतांड्यापर्यंत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे. आणि महाराष्ट्राने अशी कायदा सुव्यवस्था कधीच पाहिली आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, आपण ज्यांना स्कॉटलंड यार्डच्या प्रमाणात ओळखत होतो किंवा त्या मापदंडावर मोजत होतो, की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ही जागतिक पातळीवर सर्वात चांगली पोलीस फोर्स आहे. पण कुठेतरी सध्याचा कारभार ज्या पद्धतीनं चालू आहे, एखाद्या वेळेस ते असं का घडतं आहे आणि प्रत्येक गावामध्ये अवैध धंदे असतील, दारूचं प्रमाण असेल, ग्रामीण भागातला विषय असेल, शहरामध्ये अंमली पदार्थ येण्याची प्रक्रिया पुण्या वगैरेमध्ये आपण ऐकतो. अलीकडं अनेक कॉनोटेशन ज्या पद्धतीनं चित्रपटामध्ये होत आहे त्या पद्धतीनं वस्तुस्थिती आपण बघतोय, की काही कोयता गँग देखील काही भागामध्ये फिरलेले आपल्याला जाणवतात. हे का होत आहे? आणि पोलिसांना जर आपण मोकळीक दिली, पोलिसांना जर आपण त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं करू दिलं, तर मला विश्वास आहे की पोलीस दल महाराष्ट्रातलं एवढं सक्षम आहे की ते हे काहीच होऊ देणार नाही. त्यांनी अनेक वर्ष आपण महाराष्ट्रात बघितलेलं आहे की गेली 50-60 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास जर आपण काढून पाहिला तर जेवढी गुन्हेगारी ह्या 2.5 वर्षात वाढलेली आहे हे एक रेकॉर्ड असेल. आणि ते तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की गुन्हेगारीचा टप्पा ह्या महायुतीच्या सरकारमध्ये उच्चांक गाठलेला आहे, बेरोजगारीचा उच्चांक गाठलेला आहे, गुन्हेगारीचा उच्चांक गाठलेला आहे, महिला असुरक्षित वाटतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उच्चांक गाठलेला आहे. कोणत्या गोष्टीमध्ये ह्यांना उच्चांक गाठला? सगळेच प्रश्न एकत्र आलेत, सगळेच प्रश्न एकत्र आलेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सरकार घालवल्याशिवाय महाराष्ट्राचे चांगले दिवस येणार नाही आहेत, हाच विचार लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांना पर्याय म्हणून महाविकास आघाडीच हा चांगला सक्षम पर्याय आहे, कारण की आम्ही चांगलं केलेलं काम त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि हे चांगलं करण्याचा दृष्टिकोन आणि आमचं मन आणि मानसिकता ही लोकांचं काम करण्याची आहे, ना काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सगळं काही कारभार देण्याच्या दृष्टिकोनातून आहे. एक छोटासा आणखी, लाडकी बहीण ज्यांचा आता विरोधक जे आहेत महायुतीत मधले जी तुमचे विरोधक, लाडकी बहीणला कसं टेकल करणार? नाही, बहिणींनी त्याचं उत्तर दिलेलंच आहे की ज्या पद्धतीची सध्या महागाई वाढलेली आहे, सगळ्या बहिणींवर तोच अत्याचार होतोय की सोयाबीनला भाव नाही आहे, महागाई वाढलेली आहे, बहिणींचं सण देखील सुखाने जात नाही आहे. तेलाचा डब्याचा भाव काय आहे, गोड तेलाचा भाव काय आहे, बाजारात जर एखाद्या लेकराला घेऊन गेलं तर त्याच्या मिठाईचा दर काय आहे. कशामुळं तुम्ही म्हणताय लाडकी बहीण? जेव्हा लाडकी बहीण तुम्ही म्हणता तर बहीण सुरक्षितच नसेल आणि तिला सुरक्षा देणं फार महत्त्वाचं आहे आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं मला वाटतं की आणि आपण ज्यांना बहीण म्हणतो त्या मोठ्या बहीण आहेत, ते बरोबर भावाचे कान टोचतील. नक्कीच ह्या सगळ्या घडामोडीवरती किंवा सगळ्या विषयावरती आपण आज ज्यांच्याशी बोलत होते म्हणजे लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार, आता सध्या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले धीरज विलासराव देशमुख. आत्ता 23 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. ह्यांच्या जो कोणी अपोजिट आहे किंवा ते कुठल्या पद्धतीचा प्रचार करत आहेत किंवा हे काय प्रचार करत आहेत, ही सगळी जनता आता सुज्ञान झाली. जनता आधीच्यासारखी अडाणी राहिले म्हणून त्या आपल्या मशीनपाशी गेले की ते त्याचं दिमाग वापरून किंवा ते त्याच्या सद्बुद्धीने तो मतं करतोय. नक्की तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन
की कोण जनतेचं काम करतं आणि कोण अदानीचं काम करतं हे जनता तपासून घेईल. तेही लोकांनी पाहिलंच की नक्कीच. तर बघूयात 23 तारखेनंतर पुन्हा भेटूया सर. वेळ दिल्याबद्दल खूप खूप आपलं धन्यवाद. बाबा